राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार, इनका जन्मदिन 22 जुलाई को है। 22 जुलाई से लेकर 31 जुलाई तक पूरा सप्ताह हम अजित उत्सव के नाते बनाने जा रहे हैं। उसमें सारे सोशल प्रोग्राम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के माध्यम से हम कर रहे हैं। उसमें मैराथन स्पर्धा हो, ब्लड डोनेशन कैंप हो, स्कूल के बच्चों के लिए किताब, वाटर फिल्टर स्कूल के लिए ये देने का हमने वहाँ पे सोचा है। हमारे जो कुछ लड़कियाँ हैं उनके लिए साइकिल देने का प्रोग्राम हम वहाँ पे बनाने जा रहे हैं। सीनियर सिटीजन की उनके घर पे जाकर उनकी मुलाकात करेंगे। फ्रीडम फाइटर्स जो हैं उनका सम्मान करने का हमने वहाँ पे रखा है। महिलाओं का रोजगार प्रशिक्षण और महिलाओं की कर्कट रोग यानी कैंसर की संशोधन और आरोग्य शिविर ये हम वहाँ पे मनाने जा रहे हैं। रोजगार युवकों के लिए रोजगार और महोत्सव यानी एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटी के लिए उसका मेला हम वहाँ पे लेंगे। कई स्पोर्ट्स इंडोर या आउटडोर हो, वो स्पोर्ट्स ऑर्गेनाइजेशन स्पोर्ट्स इवेंट हम वहाँ पे ऑर्गेनाइज करेंगे। और यूथिंग के लिए सेल्फ डिफेंस का प्रशिक्षण देने के हमने यहाँ पे तय किया है। 22 से लेकर लगातार 7 दिन यानी 31 जुलाई तक ये सारे प्रोग्राम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हम पूरे राज्य भर मनाएंगे। सर, विपक्षी दलों की बैठक चल रही है बेंगलोर में, नया नाम दिया गया है इंडिया। इस बैठक को किस तरीके से देखते हैं और क्या कुछ चुनौती रहेगी एनडीए के लिए? देखिए, उसके बारे में मैं कुछ आज यहाँ पे टिप्पणी नहीं करना चाहता हूँ। आदरणीय अजित दादा और प्रफुल्ल पटेल साहब एनडीए के मीटिंग के लिए दिल्ली वहाँ पे गए हैं। वो जब दिल्ली से वापस आ जाएंगे तब उसके बारे में वो जानकारी दे देंगे। बारसू रिफाइनरी को लेकर लगातार प्रदर्शन किए जा रहे हैं। आज भी आजाद मैदान में हजारों की संख्या में जो आंदोलनकारी हैं वो इकट्ठा हुए हैं और लगातार ये कह रहे हैं कि सरकार से हमारी बात नहीं हो पा रही है और जब तक ये जो प्रकल्प है उसको रद्द नहीं किया जाएगा तब तक ये प्रदर्शन इसी तरीके से होगा। आप उस वक्त विपक्ष में थे, अब सत्ता में सहभागी हुए हैं, क्या कुछ बारसू के मुद्दे को लेकर कहना चाहेंगे? जब हम विपक्ष में थे तब हमारी यही स्पष्ट वहाँ की भूमिका थी कि वहाँ के जो लोग हैं, किसान हैं, उनके साथ चर्चा कर राज्य सरकार ने निर्णय लेना चाहिए। आज हम सरकार में शामिल हो गए हैं। हमारे नेता उप मुख्यमंत्री अजित दादा सीएम डीसीएम के साथ फिर बात करेंगे और वही बात उनके सामने रखने की पार्टी की तरफ से हम कोशिश करेंगे कि सब लोग को जो कुछ वहाँ पे किसान हैं उनको विश्वास में लेकर ही सरकार ने इसके बारे में आगे कदम उठाने। एक सवाल ये कि अब तक मतलब आप अलग होने के बाद, अलग फैक्शन लेने के बाद अब तक शरद पवार ने अलग अलग मुद्दों में जो भूमिकाएं रखी हैं उसी भूमिकाओं को आप आगे लेके चलेंगे या सरकार में शामिल होने के बाद आपकी भूमिका बदल देंगे? बारसू के मामले आपकी भूमिका वही है जो शरद पवार साहब ने कुछ पहले कही? वो हमने भी पहले वहाँ रखी थी और सरकार में शामिल होने के बाद भी वही हम, जैसे कि मैंने बताया यहाँ, देखिए अलग अलग बातों के लिए अलग अलग भूमिका रहेगी। जैसे कि आप बारसू की बात कर रहे हैं, राजनीति की बात अलग है, ये जो सोशल है, कोई वहाँ पे प्रकल्प आने वाला है, प्रोजेक्ट आने वाला है, इसके बारे में आप मुझे पूछने जा रहे हैं। हमारे नेता अजित दादा जब सरकार में शामिल, वहाँ पे हमारे 8 और अजित दादा सब सरकार में शामिल हो गए। जो कुछ बात करने हैं अजित दादा सीएम और डीसीएम के साथ वहाँ पे बात करेंगे ताकि सब लोग को विश्वास में लेकर सरकार ने इसके बारे में आगे कदम उठाना चाहिए। जहाँ एक और आप एनडीए की बैठक में शामिल होते हैं, शरद पवार साहब विरोधी पक्ष की बैठक में शामिल होते हैं, पार्टी का भी एक है कि भूमिका है जो अलग अलग जगहों पर दिखाई देती है। ठीक है ना, इसके बारे में हमने कल ही बयान दिया था प्रफुल्ल भाई ने कि आज वो एनडीए की मीटिंग के लिए जाने वाले हैं। मुझे लगता है कि जब एनडीए की मीटिंग खत्म होने के बाद प्रफुल्ल भाई और अजित दादा मुंबई में आ जाएंगे तब उसके बारे में जो कुछ कहना है वो वहाँ पे आपके सामने बात रखेंगे। जिससे कहते हैं भूमि की अवस्था में आ जाए या कंफ्यूज हो जाए, क्या है विपक्ष ये कह रहा है ऐसा होगा? जिस कैलकुलेशन का आप लोग कहते हो वो कैलकुलेशन फिट नहीं बैठा, इसलिए बारंबार शरद पवार से मुलाकात की जा रही है। देखिए, इसके बारे में मैं आज कोई राजकीय टिप्पणी नहीं करना चाहता हूँ। हमारे तरफ से साफ बयान आदरणीय पवार साहब मिलने के बाद प्रफुल्ल पटेल साहब ने आपके सबके सामने रखा है, उसके ऊपर मैं ज़्यादा टिप्पणी नहीं करना चाहता हूँ। थैंक यू। दोबारा आप मिलने थैंक यू।
परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले माझे प्रदेशचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिलांच्या अध्यक्षा रुपलाताई चाकणकर, आनंद परांजपे, संजय तटकरे, सूरज चव्हाण, आपण सारे माध्यमांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आपण सारे जर मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचंच मी सुरुवातीलाच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. थोडीशी गैरसोय झाली याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्यतः हेतू हाच आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस 22 जुलैला आहे. त्यामुळे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 22 जुलै ते 31 जुलै हा सारा सप्ताह अजित उत्सव या नावाने संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही साजरा करायचं ठरवलेलं आहे. आम्हाला याही गोष्टीची जाणीव आहे की पावसाने ओढ दिल्या असल्यामुळेच महाराष्ट्रातला शेतकरी हा संकटामध्ये आहे. बहुतांश ठिकाणी पेरण्या झालेल्या नाहीत. अशा संकटाच्या वेळेला कुठल्याही पद्धतीचं प्रदर्शन न करता हा वाढदिवस अतिशय सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्याचा आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आपल्यापैकी सर्वांनाच ही गोष्ट ज्ञात आहे की अजितदादांची राजकारणाची सुरुवात ही समाजकारणापासून सहकार क्षेत्र, शिक्षण, कला, क्रीडा क्षेत्र याच्यापासून झाली आणि ज्या ज्या पदावरती त्यांना काम करण्याची संधी मिळाली, काही काळ लोकसभा सदस्य, तदनंतर राज्यमंत्री, कृषी फलोत्पादन, राज्य सहकारी बँकेचे प्रमुख, विधानसभेचे सदस्य, मंत्री, तदनंतरचे विविध खात्याचा पदभार, राज्याचे उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, असा त्यांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास हा एका बाजूला करत असताना त्यांनी सातत्याने विकासाला अधिक महत्त्व दिलं. वेळ पाळत सर्वांनाच न्याय कसा देता येईल या पद्धतीने त्यांची भूमिका त्यांनी सातत्याने ठेवली. स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा महत्त्वाचा स्थायीभाव आहे. काहींना तो कदाचित आवडत नसेल, परंतु महाराष्ट्राच्या जनतेला मात्र तो अतिशय उत्तम पद्धतीने रुचला. म्हणून अजितदादाच्या नेतृत्वाची एक वेगळी झलक महाराष्ट्राने दीर्घकाळ जशी अनुभवली, तसं महाराष्ट्रातल्या तरुणांनी सुद्धा त्यांच्या नेतृत्वाकडे फार मोठ्या प्रमाणावरती आकर्षित झालेला आम्हाला सर्वांना पाहायला मिळू शकलं. म्हणूनच यावेळेला त्यांचा हा वाढदिवस आम्ही वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना आणि उपलब्ध असलेले सारी क्षेत्र या सप्ताहाच्या निमित्ताने कशा पद्धतीने सामावून घेतली जातील याचा विचार आम्ही त्या ठिकाणी केला. मग त्याच्यातून मॅरेथॉनच्या स्पर्धा असतील, रक्तदान शिबिर, शाळांतील मुलांना वह्या, पुस्तकं व शाळेसाठी वॉटर फिल्टर, पाऊस असल्यामुळे छत्रांचं वाटप, मुलींना सायकली मोफत देण्याचा कार्यक्रम, वृक्ष लागवड, ज्येष्ठ नागरिकांच्या निवासस्थानी भेटी, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, दादा जसे सकाळी 6 वाजता उठतात तसंच ग्राम स्वच्छता अभियानासाठी 2 तास देणे, असा एक महत्त्वाचा सामाजिक उपक्रम राज्यभर त्या 22 ते 31 या आठवडाभर राबवण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे. महिलांच्या अध्यक्ष भगिनी या ठिकाणी आहेत आणि महिलांच्यासाठी सुद्धा विशेष करून महिला रोजगार प्रशिक्षण, त्याच्यामध्ये लघु मध्यम उद्योग, खादी ग्रामोद्योग, भारत सरकार, राज्य सरकार यांच्या माध्यमातून 35% अनुदानाच्यातून जे काय आज वेगवेगळे व्यवसाय करण्याची संधी केंद्र आणि राज्य सरकारने महिलांच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. याचा एक व्यापक कार्यक्रम संबंध राज्यभरामध्ये त्या ठिकाणी घेणं, त्या माध्यमातून प्रशिक्षण देत असताना कुठले कुठले व्यवसाय त्या घेऊ शकतात त्याचंही मार्गदर्शन त्यांना करणं आणि व्यवसाय त्यांनी निवडल्याच्या नंतर विशिष्ट कालावधीमध्ये राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँकांतून त्यांना कर्ज कसं उपलब्ध होईल, 35% अनुदान म्हणजे सबसिडी त्यांच्या खात्यामध्ये कशी जमा होईल आणि त्यांच्या उत्पादित केलेल्या मालाला शाश्वत पद्धतीचं विक्री मार्केट कशामध्ये मिळू शकेल या दृष्टिकोनातूनसुद्धा आम्ही काही नियोजन केलेलं आहे. त्याच्याच संदर्भामध्ये प्रशिक्षण देण्याचा सुद्धा कार्यक्रम महिला अध्यक्षांच्या मार्फत संबंध राज्यभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहोत. महिलांच्या कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस दुर्दैवाने वाढतं आहे. अशा वेळेला तपासणी, आरोग्य शिबिरं ही सुद्धा त्या आठवडाभरामध्ये केली जातील.
ही केवळ कागदापुरता शिबिरं त्या ठिकाणी नसतील, तर आरोग्य शिबिरामध्ये कमीत कमी अति गंभीर अशा व्याधीचं निदान त्या ठिकाणी होऊ नये अशी आमची परमेश्वराकडे प्रार्थना राहीलच. पण कदाचित काही आजारांची त्या ठिकाणी निदान झालं तर त्या आजारावरचं उपचार करण्यासाठी सुद्धा ही पुढची व्यवस्थासुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या दृष्टिकोनातून नियोजन केलेलं आहे. म्हणजे केवळ आरोग्य शिबिरं घेऊन आजाराचं निदान करणं एवढापुरता सीमित नाही, तर त्या ज्या व्याधीवरती निदान झालेलं असेल तर त्या व्याधीचं पुन्हा त्याच्यावरती उपचार हे सुद्धा विशिष्ट कालावधीमध्ये करण्याची खबरदारी या नियोजनाच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. बेरोजगारी आणि युवक हा संबंध राज्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सूरज चव्हाण त्यांचं नेतृत्व करतात. त्यांच्यामार्फत आता आम्ही रोजगार नोकरी महोत्सव असे मेळावे सुद्धा राज्यभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी त्यांना जे काय उपलब्ध होऊ शकतात त्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहोत. आणि त्या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जी काही कारखानदारी आहे, जे काही खाजगी उद्योग आहेत, त्याच्याबरोबरच राज्य सरकार आता भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पदांच्या रिक्त पदांची जी काही भरती करणार आहे त्याच्या संदर्भातली सुद्धा पूर्णपणाची माहिती, त्या संदर्भामध्ये लागणारं आवश्यक ते प्रशिक्षण हे देण्याचा सुद्धा कार्यक्रम त्याच्यामध्ये आम्ही अंतर्भूत करतो आहोत. क्रीडा स्पर्धासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या पावसाळा आहेच, पण पावसाळ्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला क्रीडा स्पर्धा होतात, काही मैदानी क्रीडा स्पर्धा होतात, काही इंडोर क्रीडा स्पर्धासुद्धा होतात. ती घेण्याचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि युवती यांच्यासाठी शाळा इंडोर क्रीडा स्पर्धासुद्धा होतात, ती घेण्याचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि युवती यांच्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वसंरक्षण शिबिरं ही आम्ही ठिकठिकाणी आयोजित करण्याचं युवती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. म्हणून या नेतृत्वाचा वाढदिवस संबंध महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये त्यांची ओळख, विलक्षण पद्धतीचा कामाचा झपाटा, अचूक वेळ आणि प्रदीर्घ मेहनत करण्याची त्यांची असलेली क्षमता, या त्यांच्या जीवनप्रवासावरती आधारित असलेले सर्वच सामाजिक उपक्रम हे आम्हाला या संबंध आठवडाभराच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी आम्ही साजरे करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्यामार्फत संघटनेच्या बरोबरीच महाराष्ट्रातल्या जनतेला हे ज्ञात व्हावं यासाठीच आजची पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे. माझ्या पत्रकार परिषदेचा हेतू आपल्या सर्वांच्या समोर मी विशद केला. आपल्याला या विषयावरती किंवा अन्य काही विषयावरती बोलायचं असेल तर एकेकाने त्या विषयाची दुरुक्त न होता काही प्रश्न विचारल्यास ते आपल्याला संवाद करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तटकरे साहेब, 2 दिवस झाले तुम्ही यशवंतराव चव्हाण सेंटरला पवार साहेबांची भेट घेत आहेत, तुम्हाला वाटतंय आशीर्वाद मिळेल? एक असं आहे की आदरणीय पवारसाहेब आमच्या सर्वांचं दैवत आहे आणि 2 दिवस झालेल्या आमच्या भेटीच्या पूर्णपणाचा तपशील साऱ्या प्रसार माध्यमाशी आमचे नेते प्रफुल्लभाई पटेल यांनी 2 दिवस त्या भेटीच्या नंतरचा आपल्यामार्फत राज्यभरातील आणि देशभरातील जनतेच्यासाठी त्यांनी दिलेला आहे. संवाद साधलाय पण मन की बात पुढे नाही आली आहे, तर तुम्हाला वाटतंय का की तुमची मन की बात ऐकली जाईल? एक असं आहे की आमच्या मनामधल्या ज्या भावना होत्या त्या आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या समोर ठेवलेल्या आहेत. मी मगाचपासून म्हणतो की प्रफुल्लभाईंनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त मला आज या ठिकाणी काय सांगायचं काही नाही आहे. आजच्या पत्रकार परिषदेचा तो विषय नाही आहे, पण तरी पण आपण विचारल्याच्यामुळे मी एवढंच सांगतो आहे की जे प्रफुल्लभाईंनी सांगितलं तेच एवढा पुरता तो सीमित विषय माझ्यासाठी आज आहे. सर, शरद पवार किसी भी तरीके से जो है अजीत पवार गढ़ को अपना सपोर्ट दिखाते हुए नजर नहीं आ रहे. आप लोग 2 दिन से जा रहे हैं. क्या आपकी विनंती है, क्या आपकी डिमांड जो आप उनके सामने रख रहे हो वो मंजूर नहीं कर रहे? देखिए ऐसा तो कुछ बात एक प्रश्न आहे की ते आता बंगळुरूमध्ये आहेत आणि ज्या देशातले सगळे विरोधी पक्ष आज एकत्र जमलेले आहेत आणि त्यांनी ठामपणे अशी भूमिका आहे त्यांची की आता आपण देशात सुद्धा सगळे विरोधी पक्ष एकत्र येतील. एक असं आहे की आज आदरणीय पवारसाहेब बेंगलोरला सगळ्या विरोधी पक्षाच्या बैठकीला आहेत आणि आज एनडीएची बैठकसुद्धा दिलेलं होतं आहे. त्या ठिकाणी अजितदादा आणि प्रफुल्लभाई पटेल त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे स्पष्टपणाची भूमिका त्या संदर्भातली आहे. आमच्या सर्वांचं कर्तव्य होतं की आदरणीय पवारसाहेबांना भेटावं, त्यांचे आशीर्वाद मागावेत. ते आम्ही 2 दिवस पहिल्या दिवशी मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, मी आणि प्रफुल्लभाई आमच्या समेत आदरणीय अजितदादा आणि सर्व सहकारी त्या ठिकाणी होते. आणि काल विधिमंडळातील आमचे सहकारी विधानसभा आणि विधान परिषद असतील आम्ही सर्वजण साहेबांना त्या ठिकाणी भेटलेलो आहोत आणि त्याचा तपशील आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला आहे. सर, हिंदी में बता दीजिए. देखिए इसके बारे में हम सब कल या परसों आदरणीय पवार साहब को मिले
हमारे जी कुछ उनके पास आशीर्वाद मांगने का था, वो हमने उनके पास सब जाके हम मिल के आए। इसके बारे में जो कुछ जानकारी देने की थी आदरणीय प्रफुल्ल पटेल साहब ने आपके माध्यम से समाज के लिए, लोगों के लिए, नागरिकों के लिए सामने रखी है। पटेलांनी काल समोर आणली आहे, तशी आज पवार साहेबांनी पण त्यांची भूमिका विरोधी पक्षाच्या बैठकीत जाऊन एक प्रकारे समोरच आणली आहे। त्याचा अर्थ असाच की ते विरोध करतायत। नाही, एक स्पष्ट असं आहे की आमची भेट एक सीमित विचारापुरता जी होती आशीर्वाद मागण्याच्या दृष्टिकोनातून, आणि त्या भेटीच्या नंतर झालेला तपशील प्रफुल्लबाईंनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे। त्याच्यामुळे आजची बैठक किंवा त्याच्या संदर्भातलं बाकीचं काय असेल तर ते नंतरच्या कालावधीमध्ये आपल्या समोर त्या ठिकाणी स्पष्ट होईल। निवडणूक आयोगामध्ये होऊ शकते किंवा हे प्रकरण जर सुप्रीम कोर्टामध्ये गेलं, म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रकरण वेगळं आहे, कारण शिवसेनेचा गटनेताच त्यावेळेस बाहेर पडलेला होता, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते पवारांसोबत आहेत, कायदेशीर अडचण निर्माण होते, त्यामुळं तुम्ही सगळेजण पवारांची भेट घेताय, या चर्चेमध्ये किती तथ्य? एक सुरुवातीला ज्या वेळेला 3 तारखेला प्रफुल्लबाईंनी सह्याद्री अतिथीगृहावरती पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला सांगितलं, मी आताही रिपीट करतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला नुकताच निकाल, राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असलेली घटना, या साऱ्या गोष्टीचा कायदेशीर वैज्ञानिक अभ्यास करून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। यापेक्षा या विषयावरती न्यायालयीन प्रक्रिया चालू असल्यामुळे मला अधिक काही भाष्य करायचं नाही। पुन्हा पवार साहेबांची भेट होणार आहे का यानंतर? आता 2 भेटी झाल्यात, आता तिसरी पण भेट होणार आहे? नाही, सध्या तरी काय अपेक्षित नाही। एकीकडे एनडीएची बैठक चालू तिथे अजितदादा आणि एकनाथ शिंदे गेलेले, दुसरीकडे विरोधकांची बैठक सुरू आहे तिथे शरद पवार गेलेले आहेत। मग याच्या पुढे हे दोन्ही प्रवाह अजितदादा आणि शरद पवार गट हे वेगवेगळे काम कसं चुकू शकतो का? आणि ते दोन्ही ठाम भूमिका आहे। नाही, एक तर स्पष्ट आहे, कालही प्रफुल्लबाईंनी स्पष्ट केलं की एनडीएच्या बैठकीला प्रफुल्लबाई आणि दादा जाणार आहेत, त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये याच्यातली स्पष्टता आपल्या सर्वांच्या समोर योग्य वेळेला येईल। ये जो एक्सरसाइज मिलने मिलाने की और पवार साहब को मनाने की आपने शुरू की है, ये पार्टी तोड़ने से या अलग आने से, अलग फैसला लेने से पहले भी हो सकती है? देखिए, अभी उसके बारे में मैं ज़्यादा यहाँ कुछ टिप्पणी करना नहीं चाहता हूँ। 3 तारीख को जो पत्रकार परिषद प्रफुल्लबाई ने ली थी उसमें सब उन्होंने जानकारी दी है। 5 तारीख को हमारा जो कुछ राज्यव्यापी अधिवेशन एमईटी में हुआ था, अजीत दादा के स्पीच में सब उसके बारे में आया है, और 2 दिन हम आदरणीय पवार साहब को मिलने के लिए गए थे, उसके बारे में भी जो कुछ टिप्पणी करनी चाहिए थी वो प्रफुल्लबाई ने वहाँ पे की है। आगे भी एक्सरसाइज शुरू रहेगी? देखेंगे। सर अभी एक मिनट रुकना, इसका मुद्दा है वो किस बात को लेकर? एक मिनट रुकना, पहले सवाल बोले ना सर, आप लोग मिले, 2 बार मिले, दोनों बार आप लोगों ने रिग्रेट व्यक्त किया, रिग्रेट किस चीज़ का? आप लोग पवार साहब तो हमारे देवत हैं, उनके पास जाके जो कुछ कहना है वो हमने कहा है वहाँ पे। नहीं, अफसोस आपने व्यक्त किया ना कि जो हुआ है उसके ऊपर हमें अफसोस है, खंत व्यक्त की, तुम्हें ऐसा माना? देखिए, इसके बारे में मैं ज़्यादा कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूँ, बार बार नहीं, मैं वही बोल के अभी से मैं बात करते आया हूँ कि इसके ऊपर मैं ज़्यादा क्या लोकसभा के लिए जो है लोकसभा चुनाव को ध्यान में रखते हुए नहीं, देखिए, इसीलिए आपके मन में खंड? दोबारा पूछिए। मैं कह रही हूँ सर कि लोकसभा के लिए ये जो समीकरण है वो जुड़ के आया है, ऐसे आरोप लग रहे हैं, और आपने जो बात मेंशन की कि आपके मन में कोई खंड है और आप जाके पवार साहब से बात करें, क्या ये सारी चीज़ें जुड़ रही है? नहीं, देखिए, राजनीति में जो कुछ निर्णय अजितदादा के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष ने जो कुछ फैसला किया है साफ है। भाजपा और शिंदे की शिवसेना के साथ जो गठबंधन वहाँ पे हो गए, सरकार में हम शामिल हो गए, आने वाले चुनाव चाहे वो लोकसभा के हो चाहे विधानसभा के हो, हम साथ में वहाँ लढेंगे। सर लेकिन विपक्ष ये बोल रहा है कि कैलकुलेशन जो है वो किसी 2 वेळी पवार साहेबांचं भेटीगाठी झाली आहे, त्यामुळे सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होत आहे की तुम्ही भाजपबरोबर आहे, पवार साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही, म्हणजे ते काही स्पष्ट तुम्हाला बोलले नाही। त्यामुळे एक असं आहे की भेटीतला कुठलाही तपशील मी या ठिकाणी बोलू इच्छित नाही। मी वारंवार ते स्पष्ट केलं, आपण पुन्हा पुन्हा त्याच प्रश्नाकडे येत आहे की त्या संदर्भातली स्पष्टपणाची भूमिका प्रफुल्लबाईंनी त्या ठिकाणी मांडलेली आहे, त्याच्यापेक्षा वेगळं
आपण किती वेळा मला जरी प्रश्न विचारला तरी त्याच्यापेक्षा वेगळं उत्तर काय त्या ठिकाणी येणार नाही. जनतेच्या मनामध्ये काही संभ्रम नाही, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा काही संभ्रम नाही. स्पष्टपणाची आमच्या सर्वांची भूमिका राहिली. साहेब आमचं कालही दैवत होतं, आजही आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहे. राजकीय निर्णय जो घेतला गेलेला अजितदादांच्या नेतृत्वाखाली तोही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला ज्ञात आहे. सर, आज के प्रेस के मेन मोटिव के बारे में, मेन मुद्दे के बारे में हिंदी में बता दीजिए. फुटीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची एकंदरीत देहबोली होती ती चिंतापूर्ण दिसत होती. पण तुमच्या 2 दिवसाच्या भेटीनंतर त्यांच्या चेहऱ्यावर विकास दिसत आहे, कसं बघताय? मी त्याच्यापेक्षा जास्ती असं देतो. आज आमच्या समोर तो विषय नाहीच आहे. राज्याला प्रगतीपथावरती नेण्यासाठी केंद्रामध्ये असलेल्या एनडीएचे सरकार जे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं त्या ठिकाणी काम करत आहे. केंद्र आणि राज्य यांच्यातल्या उत्तम समन्वयातून राज्याला पुढच्या कालावधीमध्ये सर्वदूर पद्धतीच्या विकासाच्या मार्गावरती नेण्यासाठी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी म्हणून सामुदायिक हा निर्णय घेतलेला आहे आणि उद्याचं भवितव्य अधोरेखित करण्याचं काम आमच्या सहकाऱ्यांच्या मार्फत 100% त्या ठिकाणी होईल. प्रश्न असा आहे की अजित महोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही हा शासकीय कार्यक्रम असेल किंवा पक्षाचा कार्यक्रम? हा पक्षाचा कार्यक्रम आहे, हा शासकीय कार्यक्रम नाही. या कार्यक्रमामध्ये कुठेही शासनाचं सहकार्य करून आम्ही कार्यक्रम करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा तालुका स्तरावरील कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच या कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही त्या ठिकाणी नक्की केलेली आहे. सोमय्याचा जो आक्षेप आहे, व्हिडिओ आलेला आहे लोकशाहीवर, कसं पाहताय? तुमच्यावर सुद्धा त्यांनी आरोप केले होते. माझ्यावरती आरोप केले होते, त्याला एक तप लोटलं. 2011-12ला आरोप केले होते, त्याला एक तप लोटलं. त्यामुळे मला त्या विषयावरती आज मी काय पूर्वग्रह दूषित नाही. मला त्या बाबतीमध्ये काही भाष्य करायचं नाही, कारण एक तपापूर्वी ज्या वेळेला माझ्यावरती आरोप झाले त्यावेळेला सुद्धा माझी भूमिका ही स्पष्ट झाली. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये राज्य सरकार, राज्यामध्ये ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळेच्या सगळ्या आरोपाची पूर्णपणाने चौकशी झाली आणि त्याच्यामुळे त्याच्यातला जो काही निष्कर्ष आहे तो त्या ठिकाणी स्पष्ट झाला. मला असं वाटतं त्या दिवशी माझा कट्टावरती जी मुलाखत झाली त्या बाबतीमध्ये मी सविस्तरपणाचं विवेचन केलेलं आहे. एक भाग आणि आजचा जो व्हिडिओ त्या ठिकाणी आलेला आहे ती बाब अत्यंत निंदनीय आहे. त्या संदर्भामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षपणी या ठिकाणी आहेत, त्याच पक्षाचे आमचे अध्यक्ष आहेत. स्पष्टपणाची भूमिका ही आमच्या सर्वांची हीच आहे की राज्य सरकारने या बाबतीमध्ये चौकशी करून या निंदनीय घटनेच्या बाबतीमध्ये कारवाई करावी, त्या ठिकाणी करावी. आणि अधिक काय माहिती असेल तर महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या ठिकाणी देतील. 63 मी 68 झालो. पुढे बोला. लोकसभा लढवल्यानंतर पार्थ पवार फारसे पक्षामध्ये सक्रिय दिसले नाहीत. आता या निमित्ताने त्यांना एक स्कोप या ठिकाणी दिसतोय, पक्षामध्ये सक्रिय होतील? नाही, परवाचं निमंत्रण जे आहे आपण जे म्हणता कुठे पार्थदादा कुठे सक्रिय झाले? पक्षामध्ये पुन्हा सक्रिय होतील. एक असं आहे की राजकारणामध्ये वावरण्याची भूमिका ही सातत्याने प्रत्येकाची असतेच. पार्थ पवार यांनी 2019ची मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक त्या ठिकाणी लढवली. नंतरच्या कालावधीमध्ये ते फारसे सक्रिय राजकीय राहिले नाहीत, पण सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग सातत्याने राहिला. विशेष करून कोरोनाच्या कालावधीमध्ये, महापुराच्या कालावधीमध्ये पार्थ पवार यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचं योग्य पद्धतीने उपयोग करत सर्वार्थांना पीडितांना मदत करण्याची भूमिका सातत्याने त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि मला विश्वास आहे की पार्थ पवार पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी स्वीकारलेली भूमिका अधिक प्रखरपणाने करण्याची काम त्यांच्या हातून निश्चितपणाने पार पडलं जाईल. माझ्या त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. लोक आंदोलन करता आहे, रिफायनरी नको म्हणून आझाद मैदानामध्ये पावसामध्ये तुम्ही कसं बघताय? बारसू प्रकरणाच्या बाबतीमध्ये आम्ही यापूर्वी भूमिका घेतली, आताही ही भूमिका आमची स्पष्टपणाची आहे. सरकारमध्ये आल्याच्या नंतर ज्या वेळेला अजितदादा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याजवळ सुद्धा या विषयावरती चर्चा करतील. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून
त्या विभागातला म्हणजे बारसूच्या विभागातला नाही मी खासदार, माझा लोकसभा क्षेत्र गुहागरपुरता सीमित आहे. तो भाग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. परंतु कोकणातील एकंदरीत या सगळ्या परिस्थितीचा विचार करत आम्ही आमची चर्चाही सरकारकडे त्या ठिकाणी करू आणि तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच या संदर्भामध्ये राज्य सरकारने पुढची पावलं उचलावीत अशी आमची स्पष्टपणाची भूमिका या ठिकाणी आहे. मला असं वाटतं की जवळपास सर्वच प्रश्नाला मी या ठिकाणी उत्तर दिलेले आहेत. आपल्या सर्वांचे आभार.